मिथुन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये वास्तव्य करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये वास्तव्य करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये वास्तव्य करतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये वास्तव्य करतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये वास्तव्य करतोय. मग या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह लग्न भावाचा हा 22 तारखेला लग्न स्थानातनं द्वितीयात जातोय. मिथुन राशीचा स्वामी म्हणजे लग्नेश बुध ग्रह आहे. पहिले 22 दिवस मिथुन राशीच्या जातकांसाठी सोन्याचा चमचा आहे त्यांच्या हातात. कारण की गुरु, बुध, शुक्र, शनी आणि मंगळ हे पाचही ग्रह जर केंद्रात स्वराशीचे उच्चचे असेल तर राजयोग करतात. तर यातीलच एक ग्रह बुध हा जो ग्रह आहे हा पंचमहापुरुष योगापैकी भद्र नावाचा इथे एक राजयोग तयार करतोय. मिथुन राशीच्या जातकांच्या तोंडामध्ये साखर असणार आहे आणि सगळ्यांकडनं ते आपले काम पूर्ण करून घेणार आहे असा हा योग आहे. द्वितीय स्थानामध्ये गुरु महाराज कर्क राशीमध्ये महिन्याच्या अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी आलेले आहेत. द्वितीय स्थानातील गुरु मिथुन राशीला धन संपत्ती देणार आहे. कारण की गुरु महाराज कर्क राशीत उच्चीचे होतात, शक्तिमान होतात, बलशाली होतात. जणू काही कुबेरच तुमच्या घरी येऊन बसलाय एवढे धनसंपत्तीचे येण्याचे योग या जून महिन्यामध्ये मिथुन राशीच्या जातकांसाठी आलेले आहेत. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 15 जूनला राशी परिवर्तन करतोय. तो वृषभ राशीतनं मिथुनेत येतोय. आता पराक्रम स्थानाचा ग्रह व्ययात असणं, अशा लोकांना मी सांगेल पहिले 15 दिवस व्यापार उद्योगामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी उलाढाल तुम्ही करू नका. नवे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार असेल, कोणी म्हणेल मी तुम्हाला कंपनीला काम आणून देतो, तुमचं कार्य मी परिपूर्ण करून देतो, नका. 15 तारखेनंतर तुम्ही त्या कार्यामध्ये नक्की हात टाका, ते कार्य परिपूर्ण होईल. 15 तारखेच्या नंतरच हे कार्य तुम्हाला करायचं एवढं लक्षात ठेवा. चतुर्थ स्थान, या स्थानाला सुखस्थान म्हणतात. याचा स्वामी बुध ग्रह जो की लग्नेश आहे. चतुर्थेश लग्नेश एकच आहे. अगदी 22 दिवस आधीही 22 दिवस नंतरही, म्हणजे मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये स्वतःचं घर घेतलंच म्हणून समजा. वाहन घेण्याचा योग, वास्तू घेण्याचा योग, शेती जमीन घेण्याचा योग, सुवर्ण खरेदीचा योग, वस्त्र खरेदीचा योग, या महिन्यामध्ये पैशाची प्रचंड मोठी उलाढाल होण्याचा योग मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनात आहे. आईची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 जून या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि तो मिथुनेतनं कर्केत जातोय. संतान प्राप्तीच्या दृष्टीनं हा कालखंड मिथुन राशीच्या जातकांसाठी उत्तम आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीनं उत्तम आहे. शेअर मार्केटच्या दृष्टीनं उत्तम आहे. लॉटरीच्या तिकिटाच्या दृष्टीनं उत्तम आहे.
परिवाराला एक संघ करण्याच्या दृष्टीनं उत्तम आहे. आर्थिक शिक्षणातल्या ज्या काही अडचणीच्या गोष्टी होत्या त्या मिथुन राशींच्या जातकांच्या सगळ्या दूर होत आहे. शिक्षणाचा मार्गही मोकळा होतो आहे. षष्ठ स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 20 तारखेला राशी परिवर्तन करतोय. स्वतःच्या राशीतनं तो व्ययात जातो आहे. उपचयाचा स्वामी उपचयात लाभामध्ये आणि व्ययात जरी गेला तरी तो विपरीत राजयोगामध्ये येतोय. म्हणून मंगळ महाराजांमुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढणे, स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या जातकांनी मिथुन राशीच्या परीक्षा दिलेल्या असतील त्याचं यश हे अत्यंत भरभराटीचं असणे, विशेष करून लष्करी क्षेत्र, पोलीस, आर्मी, स्पर्धा परीक्षांमध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा अन्यतम ज्या सगळ्या गोष्टी असेल, निकाल येणं बाकी असेल तर तो चांगला येण्याचे योग आहेत. सप्तम स्थानाच्या दृष्टीनं विचार करता गुरु महाराज या सप्तमाचे स्वामी आहेत आणि ते 1 तारखेला उच्चतम अवस्थेला प्राप्त करताय. म्हणून मिथुन राशीच्या जातकांचा विवाह निश्चिततेचा योग, सासूरवाडी आर्थिक दृष्ट्या सक्षम विवाह मोठा थाटामाटात पूर्ण होण्याचा योग, मनासारख्या वराची प्राप्ती, मनासारख्या वधूची प्राप्ती आहे. व्यापारामध्ये पार्टनरशिपच्या दृष्टीने उत्तम योग आलेले आहेत. अष्टम स्थान याचा स्वामी शनी ग्रह हा दशमात आहे. त्यामुळे कष्टानं कार्याला कामाला गती मिळण्याचा योग, मोठं संकट नाही. फुकटच्या पैशाची अपेक्षा ठेवू नका. स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे लक्षात ठेवलं म्हणजे झालं. भाग्यस्थान या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हाही दशम स्थानामध्ये असणं म्हणजेच आपल्या गुरूंकडनं आपल्याला कार्य कर्माची प्रधानता सांगणारा मार्ग आणि तो स्वीकारला तर तो उत्तम असेल. परदेशात जाण्याची संधी, राहतं गाव सोडून दूर जाण्याचा योग, परदेश गमनाचा योग कार्याच्या निमित्तानं येथे निर्माण होतो आहे. दशमेशाचा स्वामी गुरु ग्रह महिन्याच्या पहिल्याच दिवशी धनामध्ये म्हणजेच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, काम केलं, अपेक्षा केली नाही, अपेक्षेपेक्षा चांगल्या गोष्टींची प्राप्ती होण्याचा हा महिना आहे. राजकीय लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल होण्याचा योग, मोठं पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा योग आहे. व्यापारी लोकांचे कर्ज मिटण्याचा योग आहे. लाभेश लाभात आहे. किती दिवस? पहिले 20 दिवस सगळ्यांकडनं लाभ आहे. आणि ज्यावेळेला तो व्ययात जाईल विपरीत राजयोगात आहे, तोही लाभच आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 6, शुभ रंग लाल, शुभ दिवस आपल्यासाठी 15 तारीख, 16 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. अशुभ दिवस 11 तारीख, 12 तारीख आहे, 26 तारीख आहे, 27 तारीख आहे आणि 28 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा. ओम विष्णवे नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.